नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच सुंदर ट्विस्ट पाहायला मिळतोय। मानिनी ही तात्याच्या बंधनातून फायनली आता मुक्त होताना आपण पाहणार आहोत। होय प्रेक्षकांनो, सत्याने आता इकडे बरोबर रीतीने सगळा प्लॅन केलाय आणि आता हेच आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे की मानिनी कशी सुटली, सत्या मंजूने तिला कसं वाचवलं। मित्रांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे सत्याने बरोबर आता बलमा जयड्याला हाताशी घेतलंय। तात्यासाहेबांच्या घरामध्येच त्यांची बायको मानिनी आहे। मंजूला मानिनी दिसलीये त्या ठिकाणी मानिनीला तात्याने बांधून ठेवले, कोंडून ठेवले आणि मंजूच्या देखील आता जीवाला धोका आहे असं मात्र आता सत्याला वाटत असतं। त्यामुळे आता तो काही करून मंजूला मात्र माघारी आणलंच पाहिजे। आता मात्र जयड्या बलमा विचारतात, अरे नक्की काय प्लॅन आहे? सत्या मात्र म्हणतो, आपल्याला काहीतरी आता मोठाच प्लॅन करावा लागणार आहे, कारण आता मंजिरीच्या जीवाला धोका आहे। जर मानिनीला तो असा डांबून ठेवू शकतो तर मंजूला तो सोडणारच नाही आहे। आपल्याला मात्र आता काही करून खूप मोठा प्लॅन करावा लागेल। इकडे सत्या एकटाच चाललेला असतो तेव्हा जयड्या बलमा म्हणतात, अरे तू एकटा जाऊ नको, शांतपणाने बस, जरा विचार कर, सगळा प्लॅन कर। आता मात्र त्याला लगेच जयड्या म्हणतो, हे बघ सत्या, आता तरी मंजू वहिनी तात्यासाहेबांच्या घरात सेफ आहे, कारण तात्याला अजून तरी तिच्यावर कुठलाही डाऊट नाही आहे। तात्याला समजलंय की मंजूला काहीच दिसत नाही, म्हणून आता मंजूच्या जीवाला धोका बिका तर अजिबातच नाही आहे, पण मानिनीच्या जीवाला मात्र धोका आहे। त्यामुळे मानिनीला तात्याच्या घरातून आता काढणं फारच गरजेचं आहे। म्हणूनच आता तू सांग सत्या, आपण काय करायचं? तेव्हा सत्या म्हणतो, हे बघ, आपण आता मानिनीला तिकडून काढणं गरजेचं आहे, माहिती आहे, त्यानंतर मंजूला काढणं गरजेचं आहे, कारण मंजूचं काम अजून बाकी आहे ना, मिशन आपलं चालू आहे, मंजूला तिथली फाईल काढायची आहे। त्याचबरोबर तात्याला आता इकडे नक्की कोणचा पोलीस मदत करतोय ते देखील आपल्याला काढायचं आहे ना। त्यामुळे आपल्याला मिशन पहिलं तेच आहे, ते म्हणजे मानिनीला तात्याच्या आता जाचातून मुक्त करायचे। त्यासाठी आपल्याला प्लॅन करायचा आहे। तेव्हा सत्या आता बलमा आणि जयड्याला एक जबरदस्त प्लॅन सांगतो आणि त्यांनी सांगितले, या प्लॅनमध्ये जयड्या तू काही आता नाही आहेस बरं का, या प्लॅनमध्ये माझ्यासाठी फक्त बलमा आहे। आणि जयड्या म्हणतो, अरे मी का नाही? तेव्हा तो म्हणतो, नको बाबा, आता सध्या तात्याचा तुझ्यावर विश्वास आहे, आपण जर का रात्री गेलो, जर काही मोठा प्रॉब्लेम झाला, पकडल्या गेलो तर तू नको येऊ। आता मात्र सत्या बलमाच्या सोबतीने बरोबर प्लॅन बनवतो। सत्याने त्या दोघांना देखील आता सगळा प्लॅन सांगितलाय, आपल्याला काम करायचे। तेव्हा मात्र बलमा म्हणतो, सत्या खरंच प्लॅन एक नंबर आहे बरं का, मला वाटतंय आत्ताच्या आत्ता आपण निघायला पाहिजे। आता मात्र लगेच जायचंय आणि एक क्षण सुद्धा इथे थांबायचं नाही असं सत्या म्हणतो, कारण मानिनीचा जीव धोक्यात आहे, कसल्याही परिस्थितीत आपल्याला तिचा जीव वाचवायचा, म्हणूनच इथून निघणं गरजेचं आहे। आता मात्र सत्या बलमा बिचारे निघालेले असतात, गाडी काढलेली असते, तात्यासाहेबांच्या घराकडे आता त्यांनी कूच केलेली असते। तात्या हा मंजूकडे आलाय आणि त्याला समजलंय की मंजूने चक्क मानिनीचा पत्ता काढलाय म्हणून, पण मंजूला दिसत नाहीये अशी मात्र तात्याला 100% खात्री असते। तो आता शांत बसतो। तो मंजूला विचारतो, काय झालं, कुठे फिरतीयेस? मंजूला कळतं की तात्याला अजून काही आपल्यासमोर आपल्यासारखं काही कळलेलं नाहीये, त्याला काही दिसलेलं नाहीये। काही नाही तात्या, इकडलं कोणाचं तरी ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी पाहायला आले। तात्या लगेच मानिनीच्या जवळ येतो आणि मानिनीच्या तोंडावरची पांढरी पट्टी त्याने आता परत लावलेली असते। खरं तर सगळं मंजू बघते की तात्या काय करतोय, पण मंजू मात्र आता मस्त नौटंकी करत असते, मला काहीच दिसत नाही असं तिचं चालू असतं। तात्या, अहो कोण ओरडते का इथे? असं वाटतंय कोणाला बांधून ठेवले की काय? तेव्हा मात्र आता मी आले, दरवाजा उघडला तर मात्र आवाज आला नाही। तात्या म्हणतात, मंजिरी तुला सांगितलंय ना, या घरात रात्री बेरात्री फिरत जाऊ नको बाळा, चल बरं आत्ताच्या आत्ता तुझ्या रूममध्ये चल आणि आराम कर, कशाला इकडे तिकडे फिरते, पडली धडली काही झालं तर? आता तू काय टेरेसवर जाऊन उभारलीस आणि टेरेसवरून उडी मारायला लागली होतीस, माहिती आहे का तुला? चल बरं रूममध्ये जा तू आता, एवढी चांगली रूम तुला दिली आहे ना मी, तुझ्या पायाला लागलं, डोक्याला लागलं, काय होऊ शकतं ना बाळा, आत्ताच्या आत्ता तू जा रूममध्ये। इकडे तात्या तिला गोड बोलून बरोबर बाहेर काढतो, तिच्या रूममध्ये नेतो। तात्याने मात्र चक्क आता मंजिरीला हात धरून प्रेक्षकांनो तिच्या मानिनीच्या रूममधून बाहेर काढले। मानिनी सगळं बघत असते, मानिनीला कळलंय की हा एक नंबरचा बदमाश माणूस आहे, पण मानिनी बिचारी काहीच बोलत नाही। खरं तर तिला आठवतच नाही आहे काही, म्हणून तिला बोलताही येत नाही आहे। तात्याने तिच्या तोंडावरची पट्टी बांधून आता मात्र सरळ मंजूचा हात धरून तिला त्या रूममधून बाहेर काढले। मंजू विचारते, तात्या पण आवाज मात्र नक्की आला बरं का? तेव्हा तात्या म्हणतात, मंजिरी मी तुला सांगितलं ना, कोणी नाही
तिकडे. चल आता इकडून येत असतात, आपल्या घरात लोक येणं जाणं करतात, आवाज चालूच असतात. मंजू तिच्या रूममध्ये जाते, पण मंजूने आता लगेच सत्याला कॉल करून सगळं सांगितलंय. मंजू आता तू शांतपणे मी काय सांगतोय ते ऐक. सत्य आता तू काय ठरवलं रे बाबा? आता मानिनीला कसल्याही परिस्थितीतून तिकडून आपल्याला काढायचे. मला तर वाटतं मंजू तू देखील आलं पाहिजे, पण मंजूने मात्र नकार दिलाय. मंजू म्हणते नाही सत्या, फक्त तू मानिनी यांना वाचव, कारण मला अजून माझं काम करायचे. मला ती फाईल मात्र आता शोधून काढायची. तात्याला कोणता पोलीस मदत करतोय ते सुद्धा बघायचं आहे ना. अजून तात्या आर्यन यांचं काय चाललंय ते देखील आपल्याला पाहायचंय. त्यामुळे फक्त मानिनीला तुझ्या डोक्यात काय प्लॅन असेल तो मात्र तू आता सांग. सत्या म्हणतो माझ्या डोक्यात मस्त प्लॅन आहे, आणि सगळं त्याने आता जे काही ठरलं वाघमारेला सांगितलेलं असतं. आता ती म्हणते खतरनाक नाही म्हणता येणार हा प्लॅन, पण आपण करू शकतो. मंजू मात्र म्हणते मला या गोष्टीचं आता जरा भीती वाटते. जर का तू तात्याच्या नजरेत आलास ना, भलतंच काही घडलं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. सत्या म्हणतो तो काय करणार आहे, तो काहीच करू शकत नाही. मी व्यवस्थित येतो आणि आपण दोघांनी अगदी आपलं काम चोख पाडायचे बरं का. सत्या खरंच तुझा प्लॅन फेल वगैरे तर जाणार नाही ना? मला खूप भीती वाटते. तो तात्या इतका महाभयंकर माणूस आहे. त्या दिवशी तू आला होतास त्यानंतर त्याने चक्क मला बंदूक दाखवली होती. मला भीती वाटली जर काही केलं ना सत्या तर मात्र. सत्या म्हणतो वाघमारे काळजी करू नका, तुम्ही फक्त आता शांत मनाने राहा. मंजू त्याला म्हणते हो मी तू सांगशील तसं करते. आता मात्र त्यांचा पुढचा प्लॅन प्रेक्षकांनो, सत्या आणि बलमा निघाले. तात्यासाहेबांच्या घरासमोर आले. सत्या आणि बलमा आता गाडीतून आले आणि त्यांनी मानिनीला घेऊन जायची पूर्ण तयारी केली आहे. सत्य आता त्याच्या चालाखीनं बरोबर मंजूच्या रूमपर्यंत जातो. मंजू पाहते सत्य आलाय. अरे सत्या खरंच आपला प्लॅन वर्क होईल ना? जर का त्या सुनंदाने ऐकलं ना तर मात्र आपली वाट लागणार आहे. सत्य आपण आत्ता नको रे प्लॅन करायला, तू निघून जा बरं. तेव्हा मात्र सुनंदा नेमकी दरवाजा उघडते. तिला दिसलंय की सत्य आलाय. आता सुनंदा मात्र प्रेक्षकांनो एक नंबरची बदमाश. तात्याने सांगितले थोडासा जरी आवाज आला तरी मला येऊन सांगायचं. आता तर तिला सरळ सरळ सत्याच दिसलाय. ती लगेच पळत गेली. मंजू मात्र घाबरली. मंजू सत्याला म्हणते अरे सत्या तू प्लीज इथून निघून जा, मला भीती वाटायला लागली आहे. तात्या जर इथे आला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. इकडे मात्र तो डायरेक्ट कसा आला आपल्या घरामध्ये, मंजूच्या रूममध्ये कसा काय घुसला हे काही तात्याला कळत नाही. तात्या बंदूक घेऊनच आता मंजूच्या रूममध्ये पळतो. मंजू आता सत्या सगळं व्यवस्थित होईल असं बोलत असतात. तेव्हा मात्र मंजू उघड्या रूमच्या दरवाजातून तो आत जातो. त्याला धक्का बसतो कारण रूमच्या आतमध्ये खरंच सत्या. आता मात्र तात्याला भीती वाटते. तात्या म्हणतो काय रे इथे कशाला आला? तुला सांगितलं होतं ना अजिबात तुझं तोंड दाखवायचं नाही म्हणून. इथून निघून जा, मला तर तुझा आवाजही ऐकायचा नाहीये. मंजू हे सगळं सत्याला नको नको ते बोलते आणि तात्या मात्र निशब्द तो नुसता पाहत असतो. मंजू तर त्याच्या अंगावर मारायला जाते. सत्या पण तिला बोलत असतो काय ग तुला काय वाटलं मी तुझं तोंड पाहायला आलो का? अजिबात तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मला. सत्या तू दारू पिलास की काय? मंजू त्याला म्हणते सत्या तुझ्या तोंडाचा वास येतोय, जा तिकडे, कशाला आलास इथे? अगं मी काय टाईमपास करायला आलो नाही, मी तुझ्यासाठी डिवॉर्स पेपर आणले. मला त्या डिवॉर्स पेपरवर आता सही करून घ्यायची आहे. मला तुझ्यापासून आता कायमचं नातं तोडायचे. मला तू तोंडही दाखवू नको. तात्याने आपल्या घराचा विध्वंस केला, त्या माणसाच्या घरी तू जाऊन राहते, तुला लाज वाटत नाहीये? सत्या नको नको ते बोलतो. तात्याला धक्काच बसलाय. त्या दोघांची एवढी भांडणं चालू आहेत. तात्या मात्र नुसता उभा राहिलाय. तात्याला वाटतं यांची भांडण लागू द्यावी, मग आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा. मग तात्या बिचारा आता काही बोलण्याचा प्रयत्न करतो. तो सत्याला म्हणतो हे बघ तू जे काही बोलतोयस ना ते चुकीचं आहे. मंजिरी माझी कन्या आहे, मानस कन्या आहे, आणि तू असं आमच्या घरात येऊन बोलू शकत नाही. तू कसा काय घुसला रे आमच्या घरामध्ये दारू पिऊन? डिवॉर्स पेपर घेऊन आलेला आहे म्हणे. आत्ताच्या आत्ता डिवॉर्स पेपरवर मला सह्या पाहिजे तात्यासाहेब, मला या पोरीसोबत नातं ठेवायचं नाही आहे. आता मात्र इकडे बलमा बरोबर मानिनीच्या रूममध्ये पोहोचलाय. प्रेक्षकांनो बरोबर तो मानिनीच्या रूममध्ये जाऊन आता मात्र आपलं काम करतो, रूम लावतो. आणि बलमा मात्र इकडे रूममध्ये पोहोचलाय आणि त्यांचं इकडे भांडण चालूच आहे. सत्या दारू पिलेल्या आवाजात बोलत असतो तात्यानं माझं आयुष्य बर्बाद केलं, हा तात्या एक नंबरचा बदमाश माणूस आहे. तुला आता बरं वाटत असेल ना माझ्यामध्ये आणि मंजूमध्ये भांडण लावून? अरे कुठं फेडशील हे पाप? तेव्हा सत्या तू आज दारू पिऊन आला, तुला कळत नाही आहे की तू काय बोलतोय?
ती माझी मुलगी आहे आणि तू असे त्या माझ्या पोरीवर आरोप करू शकत नाही आहे. तो आत्ताच्या आत्ता चालता हो, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल. तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे भांडणाभांडी चालू असेपर्यंत बलमा आतमध्ये घुसला. बलमाने बरोबर मानिनीला सोडवले. तो मानिनीला गोड बोलतोय की मी तुम्हाला सोडवायला आलोय, मी तुम्हाला खाऊ देणार आहे, अजिबात ओरडायचं नाही. मानिनीला सोडवले. दोघांची भांडण इकडे होईपर्यंत प्रेक्षकांनो तात्यासाहेबांचा एकही शब्द आता तो ऐकत नाही आहे. तात्यासाहेबांसारखा देव माणूस आहे या जगात म्हणून आपल्याला चांगलं आहे सगळं असं मंजू त्याला म्हणते. सत्या म्हणतो झालं का, घेतली का त्याची बाजू? नको नको म्हणत होतो ना, तर आता मला न तुझ्यासोबत राहायचंच नाही, तुझ्यासोबत मला डिवॉर्स पाहिजे म्हणून मी आलो आहे. तात्या तुला काय करायचं कर, आम्ही दारू पिऊन आलो आहे, तुझ्या घरात मी दारू पिऊन आलो आहे आणि डिवॉर्स पेपर घेऊन आलो आहे. खरं तर तात्याच्या मनामध्ये प्रेक्षकांनो आता मस्त आनंदाचे लड्डू फुटत असतात. त्याला मात्र आता वाटतंय की बरं झालं यांचा आता डिवॉर्स होणार आहे, एकमेकांच्यापासून आता ते दूर होणार आहे. तेवढ्यात मात्र तात्या इकडे मात्र सत्या त्याच्या अंगावर धावतो. तुझ्यासारखा नीच माणूस नाही आहे असं म्हणून तात्यावर त्याने हात उगारलाय आणि तेव्हा तात्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. मंजू म्हणते सत्या अजिबात तू त्याला हात लावायचा नाही आहे, तुला डिवॉर्स पेपरवर सही पाहिजे ना, थांब मी आत्ताच्या आत्ता सही करते, तू इथून निघून जा. तात्यासाहेब मला बाबाप्रमाणे आहेत, माझ्या वडिलांच्या जागी आहेत, तू प्लीज त्यांना काही बोलू नको. आता मात्र प्रेक्षकांनो बलमाने इकडे आपलं काम साध्य केलेलं असतं. सत्याने आणलेल्या गाडीमधून तिला बसवून चक्क आता त्याने इकडे सत्याला मिस कॉल दिलेला असतो आणि याचा अर्थ सत्याला सिग्नल गेलाय. आता मात्र भांडण मिटवायची वेळ आली आणि तो म्हणतो हे बघ तात्या, मी आता एवढी बार तुला सोडतोय, या पोरीला सांगून ठेव, मला जर डिवोर्स पेपरवर आत्ताच्या आत्ता सही दिली नाही ना, तर बघ जर आज नाही तर उद्या सकाळी मी येऊन पेपर नेणार आहे. आणि असं म्हणून सत्या तिकडे पेपर त्या मंजूच्या तोंडावर फेकून प्रेक्षकांनो तडक आता बाहेर निघून गेलेला असतो. तात्या मात्र जाम खुश, परंतु तात्याला कुठे माहिती प्रेक्षकांनो की तात्याचा खूप मोठा गेम झालेला आहे. आता मात्र आजचा भाग इथेच संपलाय. उद्याच्या भागात सत्या आणि बलमाने आता मानिनीला पळवलेलं असतं. हे सगळं तात्याला कळलंय. त्यावेळेला मात्र आता तात्या, पूर्वा आणि आर्यनची मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये बरोबर जयड्या मात्र पोहोचणार आहे. तर मंडळी येणाऱ्या भागात काय नेमके होणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.